कांजी. आता आपण कांजीचा लेसन बघतोय. लेसन 3 ला काय म्हणतात? सान. येस. सो इथे काय लिहिलेलं आहे? आपला लेसन 3 काय आहे? वाचा बरं हे. काय लिहिलंय? वाचाल कोणी? काजू तो. येस. किगो. येस. काजू म्हणजे नंबर. किगो म्हणजे सिम्बॉल्स. आज आपण ह्या लेसन्स मध्ये काही नंबर्स, आता तुम्ही इची नी सान तर पाहिलंच होतं कांजीच्या जी सिरीज होती आपली लेसन, बरोबर. आता त्यातले काही नंबर्स आणि त्याच्यासोबत आपण सिम्बॉल्स बघतोय. तो पहिली कांजी आहे आपली 100. म्हणजे 100 नंबर आपण जो लिहितो मग त्याची कांजी. सो या होनिओमी काय आहे? ह्याकू. काय आहे? या. आणि ते बघा तेन म्हणजे बॅकू है ना, बॅकू. या. आणि ते बघा सर्कल मारू आहे म्हणजे पी झाला तो, पॅकू. सो ओनिओमी ऑफ या 100 कांजीची काय आहे? ह्याकू. बोला माझ्यासोबत. या. बॅकू आणि पॅकू. बरोबर. कुनिओमी आहे का? कुनिओबी कुनिओबी नाहीये. सो आठवतंय तुम्हाला कुनिओबी कुठलं रिडिंग आहे? जॅपनीज रिडिंगला काय म्हणतात? येस, व्हेरी गुड कीर्ती. आणि चायनीज रिडिंगला ओनिओमी. कीर्ती वाचा, 1 बाय 1 वाचूया आपण. या. याकू म्हणजे काय? 100. 100 ला याकू आणि ही कांजी आहे. येस. चिन्मय. हो मॅम. सान ब्याकू. येस. म्हणजेच काय? सान म्हणजे 3 म्हणजे 300. या. नेक्स्ट या रोप्याकू असं, कारण हा चू छोटा आहे ना, आणि रोप्याकू असं म्हणायचं. या. सो इट्स 600. बघा ह्या कांजी झाल्यात ना, सांची कांजी, ही रोकूची कांजी, बरोबर. पुढे 100 असेल तो नंबर, मग त्याची कांजी येईल. सो चिन्मय, रीड दिस. येईल का? हिला या लागलाय म्हणजे काय होईल? या. आणि आता हा चू छोटा आहे आणि हा काय, मग ह्याका जी 10. बोल बर. जी आहे ना, हा जी 10 म्हणजे काय? इनसायक्लोपीडिया. आता तुम्हाला एवढी मोठी कांजी नाहीये तुमच्यासाठी.
हे 3 महत्वाचे आहेत. ह्या कांजी तुम्हाला एक्झामला येऊ शकतात नंबर्स आयडेंटिफायला. ही कांजी नाही येणार, एवढी मोठी कांजी आता नाही येत. सो फक्त हा वर्ड लक्षात राहिला तरी चालेल. सो इन्सायक्लोपीडिया. स्वतः कशी काढायची ही बघायची. त्या काढण्याच्या आधी तुम्हाला ही आठवते ही कांजी कसली आहे? मी इथे ड्रॉ केलेली आहे ती. ही कांजी आपण शिकलो ना. सो ही कसली आहे? आठवते का? 100. नो, One. मी ड्रॉ केलेली. कांजीचा अभ्यास करत नाही म्हणजे तुम्ही. निचिओबीला पाहिलेलं आपण. हीची कांजी, डेची कांजी आहे. आणि जो संडे आपण शिकलो त्यावेळेस आपण ही निचिओबीला ही काढली होती. आठवतंय आता? राईट? बरोबर. म्हणजे आता मॅम लक्षात तुमचा आवाज मध्ये मध्ये ब्रेक होतोय. ओके. कीर्ती तुलाही असंच वाटतंय का? नाही, मला येतोय क्लिअर. येतोय ना? ओके. सो आपण हीची कांजी पाहिली होती बरोबर. हो हो. आठवली का तुम्हाला? निचिओबी हो. आणि हिला आपण ही कांजी वापरली. आता ह्या काढताना बघा कशी आता 100ची काढायची. ह्याची म्हणजे हा एक स्ट्रोक आला, हा एक आला आणि आपण काय काढली? हीची कांजी. म्हणजे आपला काय झाला? 100. गॉट इट? कांजी कशी आली म्हणजे लक्षात ठेवताना आपल्याला जर ही कांजी आठवली तर 100ची काढायला काही अवघड नाहीये. कारण वरती एक स्लिपिंग लाईन, स्लॅन्टिंग लाईन आणि ही आपली येते हीची कांजी. म्हणजे आपली झाली 100ची कांजी. ओके. काढली माझ्या बरोबर सोबत? हो 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 काढली. काढली ना. आता बघा इथे नंबर्स कसे लिहिलेले आहेत. सो कांजी बघा ही आहे ह्याकू. रीड ह्याकू. या आता बघा 101 हा नंबर आहे. तो जॅपनीज मध्ये कसा बोलणार? वाचा बरं. ह्याकुईची. बघा आता इथे कळलं. तुम्ही बघताय हा जो इचीचा कांजी आहे, हा कांजी इची म्हणजे एकचा, तो बघा ह्याकूच्या नंतर आलाय. कारण आपण काय करतोय 101 म्हणतो की नाही आपण इंग्लिश मध्ये 101 ला 101 बरोबर. 100ची आली आणि मग इची म्हणजे 1ची कांजी. सो ह्याकू इची. आलं लक्षात? नेक्स्ट. ही कसली आहे? ही वाचा बरं. निहाकू. निहाकू means what? 200. Yeah. Then मग सानब्या. या पॅकू. कारण इथे बघा बी आहे, हा तेन आहे दिसतोय. मग 300 ला काय म्हणणार आपण? सान बॅकू. या 400 ला योनह्याकू. येस. 500 व्हेरी गुड. 600 ला बघा इथे मारू आहे, म्हणजे पी होतोय. रोप पॅकू. रोप्याकू. या 700 ला 700 ला मॅम नाना ह्या. येस. 800 ला हाप्याकू. पॅकू म्हणजे 800. आणि 900 ला
क्यू याकू. क्यूयाकू. याकू. आता इथे लक्षात आलं असेल तुम्हाला 300 ला बॅकू आहे बरोबर. नंतर पॅकू 600 ला पॅकू आणि 800 ला हप पॅकू. बाकी सगळीकडे हॅकूच आहे. आणि हे प्रॅक्टिस अच्छा मॅम. हा हे असं लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवताना 300 ला बी आहे आणि 600 आणि 800 ला प आहे. असं लक्षात ठेवलं की तुमच्या ही पूर्ण 1 to 100 ची सिरीज होऊन जाते. हो. गॉट इट. जाऊया पुढे. हा. ते बंद कर रे जल्दी, बंद. सो 100 आपण शिकलो. आता नेक्स्ट काय आहे 1000. 1000. 1000. सो 1000 ची कांजी ओनिओमी. ओनिओमी काय आहे 10. सेन आणि झेन. इसे. 10. कुनिओमी मॅम ते नुसतं सेन येणार की ची. इसेन येणार? दोन्ही वापरणार. आता ते कसे आहेत ते बघतोय आपण. आणि कुनिओमी इज ची. ची. चला एक एक वाचायचंय. आता बघा 1000. मॅम हा मॅम ते सेन येणार की इसेन येणार ओनिओमी मध्ये? सेन आहे ना ओनिओमी मध्ये. सेन आहे सेन. अच्छा अच्छा ओके. सेन. वाच बरं हे फर्स्ट. इसे. इसेन नाही इसेन. इसेन. हा अच्छा इसेन. 1000. येस कीर्ती हो. नेक्स्ट. सांजेन. हा बघा आता आपण 100 जेव्हा वाचत होतो तेव्हा तिथं बॅकू होता की नाही ब होता. आता इथे पण बघा तेन तेन आहे की नाही म्हणजे झेन आला. सांझेन. सांजेन. या सो 3000. झेन म्हणजे thousands. येस नेक्स्ट वर्ड. चिन्मय रीड दिस. बघा ती कॉम्बिनेशन मध्ये आली की कुनिओबी आलं रीडिंग. म्हणून इथे काय झालं त्याचं रीडिंग ची आलंय बरोबर. आणि ह्या नंबर्स बरोबर आलं तेव्हा तो सेन म्हणून आला किंवा झेन आला. हे आलं लक्षात तुमच्या. सो वाचतोय का चिन्मय. नाही ना. कीर्ती यू ट्राय. चिबाकेन. व्हेरी गुड. चिबाकेन म्हणजे चिबा प्रीफॅक्चर म्हणजे इट्स अ नेम ऑफ द प्लेस. हे एक तिकडच्या ह्याचं एक प्लेसचं नाव आहे. प्रीफॅक्चर म्हणजे ना वॉर्ड असतात. आता ते जरा हळूहळू शिकू आपण. सो हाऊ टू ड्रॉ. बघा काय इची मग ही सेकंड नी आणि मग स्लिप स्टँडिंग लाईन झाली. 3 मॅम तुमचा अख्खा आवाज क्रॅक होतो. मला वाटतं की चिन्मय तुझाच आवाज येत नव्हता आम्हाला मगाशी. तू रिजॉईन होतोस का. आलं कीर्ती सोपं आहे ना. हा बघ हा छोटा आहे इची मग सेकंड आणि मग हे स्लॅन्टिंग लाईन्स आहेत या स्लॅन्टिंग अशा आणि मग ही स्टँडिंग लाईन. आणि मग ही स्टँड. आलं ही कुठली आहे आपली सेन. या 1000 कांजी. 1000 ची. आता आपण इथून रीड करायची. इथून बघा सेन. आपण हे पाहिलं ना 100 चे नंबर बरोबर. आता आपण 900 ला आपण काय केलेलं होतं क्यू ह्या क्यू. आता 900 नंतर 1000 येतं म्हणजेच काय आलं सेन. सेन.
या 200 ला 200 ला काय बोलणार आपण? मी आपको नी आपको या 3000 ला सांजेन हा नी सेन 3000 सांजेन व्हेरी गुड. तांझेन या 4000 योनसेन योनसेन व्हेरी गुड. 5000 गोसेन गोसेन 6000 रोकुसेन कुसेन roku सेन 7000 नानासेन नाही. नानासेन 8000 नको 8000 ला हस्सेन. म्हणणार हस्सेन. हासेन ते असा डबल आला पाहिजे. हस्सेन. सेन या 9000 क्यूसेन क्यूसेन आता आपण सेन पर्यंत पाहिलं. आता पुढचं आपण नेक्स्ट ह्याला बघतो. कांची मानची म्हणजे ड्रॉ केलं ना. हो या मुव्हिंग टू नेक्स्ट. आता आपण 10,000 नंबरला आलो बरोबर. सो 10,000 ची कांजी आपण बघतो. सो ओनिओबी इज मान मान. 10,000 ला काय म्हणतात? मान किंवा मान मान बान. मान हा कुनिओमी आहे का? नाही नाही. या इची वाचा बरं. मान. मान इची मान इची मान नाहीच आहे, फक्त मान आहे. मान म्हणजे 10,000. मान तू ओके हे वाचलंस. ओके नाव रीड दिस. इची मान आता बघितलं असेल तुम्ही 10,000च्या रिडिंगला दोन्ही आहे ना. नुसतं मान म्हणजे पण 10,000 आहे आणि इची मान म्हणजे पण 10,000 आहे बरोबर. हो येस. कीर्ती रीड दिस. मानरेन हित्सू नेन नेन म्हणजे काय? मान मानेन हित्सू इट्स म्हणजे फाउंटन पेन. आता आता नाही कोणी वापरत ना, का वापरता? नाही काही लोक वापरतात मॅम पण काही नाही वापरत. वापरतायत का? तर माझ्या बघण्यात तर नाही आलं. हो, त्यामुळे काही म्हटलं की वापरतात. आता ओके गुड. सो हाऊ टू ड्रॉ. पहिला इची. हा आपला आठवतोय हा कशासारखा येतोय? थोडासा का सारखा येतो ना. हो हो येस. आणि ही एक लाईन तिरकी. सो ही झाली आपली मान. ड्रॉ करताय ना माझ्यासोबत. हो हो स्ट्रोक्स असे लक्षात राहतील आपल्याला. बघा थोडासा तो याच्यामध्ये का सारखा सेन्स येतोय बरोबर. हो Yes. इची नी आणि सान आपला 3 स्ट्रोक्स मध्ये तयार झाले. किती ड्रॉ केल्या? तेव्हा
मॅम आम्ही 100 म्हणजे ह्यापू ड्रॉ केलं हम्म. आणि इसेन म्हणजे 1000 ड्रॉ केलं आणि आता हे जे होतं ते आहे मान हम्म. म्हणजे 10,000. मॅम आवाज येतोय ना? हो हो येतोय. हा मॅम, कारण काय मध्ये मध्ये मला तुमचा आवाज कधी कधी थोडासा असा ब्लँक होऊन जातो आणि मग अचानक अच्छा. शेवटची लाईन ऐकू येतात मला. हो, सो खूप आता हे प्रॉब्लेम होतो. मानचे नंबर वाचा बरं. हो, हम्म. इची मान म्हणजेच काय झाले आपले 10. 10,000, येस. नंतर जू मान हा जुमान म्हणजे हा म्हणजे 1,00,000. 1 करोड. हा 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 कारण 10 हा, मिलियन्स समजलं. असतात ते 10 मिलियन आणि म्हणजेच आपले 1 अच्छा. करोड. या नंतर आहेत याकुमान. हो, काय झालं याकुमान म्हणजे आपण याकू मान खूप जास्तच काय म्हणतात त्याला, म्हणजे मिलिनियन्स अबाव असं म्हणतो ना आपण. बिलियन अँड टाइम्स, 100 अँड 1000 अँड टाइम्स आपण म्हणतो ना, थाउजंड्स अँड टाइम्स त्या तसा हो व्हॉट इट. मानचं ना हे हो कळलं रीडिंग कसं करायचं. हा नेक्स्ट आहे आपला करन्सी. आता जॅपनीजची करन्सी आणि ह्याला सर्कल पण आहे. सो ओनिओबी काय आहे. येन. येन. आता बघा येन. जर की येस येन असं म्हटलं तर हे सर्कलला येन म्हणतात. पण जेव्हा आपण जॅपनीज करन्सी म्हणतो तेव्हा इथे तुम्ही बघाल तर ए वापरलाय त्यांनी, एन. आलं लक्षात. एन. हा हो म्हणजे जो ये आहे वायचा उच्चार आहे, जो आपल्याला सर्कल असेल म्हणजे तिथे त्या कांजीचा म्हणतात ना एक सर्कलशी रिलेटेड असेल तर तिथे आपण येन म्हणणार. पण जेव्हा आपण करन्सी करू काही पैसे आपण हे काउंट करू त्यावेळेस आपण काय म्हणणार एन. सो रीड दिस नंबर. योन. मान एन. येस. आणि योन म्हणजे काय, कुठला नंबर आहे. 40,000 येन. फोर. नो, पण योन म्हणजे 4 बरोबर. फोर. आणि मान म्हणजे काय आपण शिकलो इथे पण बघा कांजी 1000. आपण 10,000 ची कांजी म्हणजेच किती झाली 40,000 आणि ती आली एन म्हणजे ते 40,000 एन जॅपनीजची करन्सी. आलं लक्षात तुम्हाला कसं वाचतात. हो येस. नेक्स्ट जिंदाका. येन दाक्का. ताका म्हणजे स्ट्रॉंग. ही जी ताकाईची कांजी आहे ताकाईची ही येईल तुम्हाला हळूहळू. ही म्हणजे स्ट्रॉंग पण असते, व्हॅल्युएबल प्रिशियस पण असते. तसं स्ट्रॉंग येन म्हणजे आता एन जे आहे ते डॉलर पेक्षा काय आहे स्ट्रॉंग आहे असं कम्पेअर जेव्हा आपण करतो एन आणि डॉलर त्यावेळेस तशा अर्थाने. सो हाऊ टू ड्रॉ. बघा काढायला पण सोपी आहे. हिची असा करून हे असा हो मी सान आणि यो आली सोपी. 2 3 आणि ही झाली 4. काढताय ना. हो हो मॅम. हो येस. बोलायचंय एन म्हणजे आपल्याला हे काढत काढत असं बसल्या बसल्या ड्रॉ केलं ना तुम्ही
आणि बोलत राहिलं तर ही लक्षात राहते आपोआप. एन. बरं ठीक आहे. येस. नाव रीड दिस. इकुरा म्हणजे हाऊ मच. पुरा. इकुरा पुरा. हाऊ मच एन तो ना म्हणजे किती पैसे तसं. सो इची एन वाचा. इची इची एन. हम्म. इची एन मी एन हम्म. सानेन. an एन यो यो एन यो एन. हम्म. गो एन. ओ एन रोकू एन. नाना 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 एन एन. हाची आची एन. एन येस. यू एन क्यू एन. हम्म. ज्यू एन. यू एन येस. आता याकू बघा एन. 100ला काय म्हणतो आपण. याकू आता आपण शिकलोय ह्याकू आणि याकू एन. ह्याकू एन. आणि 1000ला काय शिकलो आपण. सेन. सेन. मग सेन टेन एन. येस. सेन एन. आता 100 जे 100 एन आहेत ते आपले इंडियन रुपीज मध्ये किती होतात. 57. आणि जे 1000 सेन मध्ये बघितलं तर मग 5000 होतात. अशी करन्सी आहे. गॉट इट. हा येस मॅम. मुव्हिंग टू नेक्स्ट. सो नेक्स्ट आहे आपली इयर किंवा एज ची कांची. सो ओनियोमी इज नेम. नेन. कुनियोबी तोशी. दोष. या रीड वन. निसे नेम सेन नेम. आता बघा नी म्हणजे कुठला नंबर आला. 2. नंबर येस. आणि सेन म्हणजे काय आहे. 1000. येस. 1000 येस म्हणजेच 2000 आले. आणि नेन. नेन म्हणजे काय आपण बघतोय. इयर म्हणजे 2000. गॉट इट. कसे कांजी येते आणि आपण कसं रीडिंग करणार. नी एन नी सेन येन नेन. बरोबर. नी सेन नेन. मुव्हिंग टू नी नेक्स्ट. सेन ही सेन नेम. ही काय आली. राईनेन येस. राईनेन. राईनेन म्हणजेच काय झालं. नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी असं आपण म्हणतो ना. आता तुम्ही एक्झाम पुढच्या वर्षी देणार. सो राईनेन. नेक्स्ट इयरला काय राईनेन. म्हणणार आपण. राईनेन. राईनेन या. तुम्हाला ही जी आठवते का. ही झालीये बघा. ही कुठे पाहिली होती तुम्ही. ही कांची आपण ड्रॉ पण केली होती. गरमीचं काय नाही. आम्ही लोक घरात बसत नाही. पळून जातो आम्ही लोक दुपारी 1 वाजता. आठवली का ही. एवढी गरम असते. आपण कुठे पाहिली होती. कांजी आठवली पण हिंट देऊ. पाहिली की नाही. योबी म्हणजे आठवड्याच्या वार मध्ये आता ही पाहिली होती आपण. तो पटापट बनवला सकाळी. दोघं डाळ भात तयार करून खायचं आणि निघून जायचं. आपल्या आठवली. मॉलमध्ये मार्केटमध्ये किनयोबी आठवली. किन गोल्ड मनी है ना. हो हो किनयोबी म्हणजे काय. फ्रायडे. सो बघा आता ही ओळखता आली असती तर ही पण आली असती तुम्हाला. है की नाही. मग नेनकिन झालं आलं असतं वाचता. चांगलं वाल्याचं काय टेस्ट मजा येणार नाही आम्हाला. वाचा बरं हे. त्यांना सगळं ढोकळा घेऊन आली. नेमकिन. ते ताट असते कोण आणलं.
नेनकीन काय तो काय झालेली पेन्शन. नेनकीन. हा बघा पेन्शन काय असतं आहे की नाही, वर्षभर ते पैसे मिळत राहतात है ना. म्हणजे आता वर्षाला आहे कांजी आणि पैसेला किन आहे, म्हणून पेन्शन त्याचा अर्थ झाला. नेमकी. ते जर 2 अंडे ऑमलेट मग म्यूट कारण रेकॉर्डिंग मध्ये ना आवाज ते रेकॉर्ड होते. हो. डिफिकल्ट. हा मग आपल्याला रेकॉर्डिंग ऐकताना ना त्रास होतो बॅकग्राऊंडचा. आता आपण बघतोय हाऊ टू ड्रॉ. पहिला स्ट्रोक्स, सेकंड, अगेन ही लाईन, फोर्थ, आणि एक आली आपली स्टँडिंग लाईन. गॉट इट? Yes, ma'am. या चिन्मय काढलीस? हो मॅम, कसे काढले ते कळलं मला. काढली म्हणजे ना? कसं आपल्या 1000 जी कांजी असते ना, हम्म, ती ऑलमोस्ट तशीच आहे. बरोबर. थोडीफारी. है ना? गुड. पण त्यामधला फरक लक्षात ठेवायचा, नाही तर काय होईल, कन्फ्युजन होईल आपल्याला आहे की नाही. हे हो, इथे हो. काय आहे आणि तिथे बरोबर. काय आहे. हा असं. आता आपले नंबर झाले. आपलं काय होतं, सिम्बॉल्स. बरोबर. आता आपले नंबर झाले. 100 ला काय बोलतात? Yes. येस. 100 नंतर काय होतं? 1000. 1000 ला काय 1000. म्हणतात? Same. व्हेरी गुड. नंतर 10,000. मग 10,000 ला Man. व्हेरी गुड. नंतर उवागी. Currency. करन्सी होती. हो, करन्सीला काय बरोबर. म्हणतात? Yen. येस. नंतर Kin. Age. इयर ना. Ha, year. Age. हम्म. सो आता आपण सिम्बॉल्स कडे आलो. सो फर्स्ट सिम्बॉल इज काय आहे? अभाव. Above. On. ऑन, वर है ना. सो ओनिओबी काय? Jew. चू. यो. Jew. कुनिओबी वे. वे किंवा पाण्याची बाटली भर तुझी. गारू. हा काय आहे? प्रोलॉंग आहे. अगारू. आगारू. हम्म. या रीड वन बाय वन. Agari. म्हणजे बघा कांजी आणि हा गारू हा वर्ड येणार, म्हणून इथे तसं दिलेलं आहे. सो अगारू. अगारूचा अर्थ काय आहे? टू गो अप. Go. सेकंड उवागी. या वागी म्हणजे काय? जॅकेट. बघा आपण कपड्यांच्या वर घालतो बरोबर, जॅकेट हो की नाही.
हो. म्हणून तो उआगी, म्हणजे तिथे कांजी उवेची आली आहे. आणि नंतर ही कांजी तुम्हाला येईल अजून. थर्ड वन काय आहे? आता बघा, ही पण कांजी तुमची झाली आहे. ही कांजी कुठे पाहिली होती? दोयोबी मध्येच पाहिली होती आपण. कुठला डे होता आठवत आहे? ही कांजी वेनसडेला काय बोलतात? सुयोबी ना? योगी. हम्म. सुयोगी. या त्यावेळेस ही कांची आहे. आता बघा शब्द बघा, वाचा बरं. 5 मिनिटामध्ये ना आपलं हे संपेल, मग सेकंड लिंक जॉईन करा. हा, वाचा. सुईजो सुकी. या सुई जो सुकी. सुकी म्हणजे सुई जो सुकी. हा, म्हणजेच वॉटर स्कीम. हो. काय सुई म्हणजे जो आता सुकी. बघा, या आता सुईचा अर्थ वॉटर आहे आणि उए म्हणजे पाण्याच्या वर, सुकी म्हणजे स्केटिंग करणं. दॅट इज सुई जो सुकी. आहे ना इंटरेस्टिंग आणि इझी? सो हाऊ टू ड्रॉ? 1 2 आणि 3. खूप सोपी आहे लक्षात ठेवायला. 2 3 1 2. हाफ आहे हा, ती लक्षात ठेवा, नाही तर घाई घाईत पूर्ण लाईन काढाल. ही हाफ आहे हे लक्षात ठेवा. बघा इथे दिसतंय वॉटर स्कीम. सुई जो सुकी. हम्म. हो काढली? मॅम, दिसलं. येस. किती काढली? हो. 9. ऍटलीस्ट 4 तरी काढलीच. बघ कीर्तीने 9. आता ही तर मला वाटतं 10-15 पर्यंत जायला हवी होती, कारण सोपी होती. हरकत नाही. मुव्हिंग टू नेक्स्ट. आता वर वर पाहिली वरची कांजी. आता ती एक्झॅक्ट उलटी म्हणजे काय झाली? डाऊन. हा मॅम, त्याचा जो नाही तर आपण बघत हो. होतो उवेच्या अपोजिट काय येणार? डाऊन. अपच्या अपोजिट जसं आपण म्हणतो है ना. आणि ती कांजी पण बघाल तर हो. सेम एक्झॅक्ट आहे उलटी. सो ओनियोबी ऑफ दिस काय येणार? वाचा. का. आणि हा काय येईल? रू. काय? गे. हा, गे. गागे. कुनियोबी कुनियोबी. सागारू. येस. आणि शीता. 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 ओके. शीता म्हणजे अंडर. ठीक आहे. आणि या सगळ्यांचा अर्थ होतो डाऊन. या रीड 1 by 1. बघा कांजी आणि वर्ड आलाय. काय म्हणणार याला? कांजी काय आहे? शब्द काय आहे? सागारू. येस. द मीनिंग ऑफ सागारू इज वर जाण्याला काय होता गो शब्द? डाऊन. आता आपण बघितलं ना, हो अबाव. तो पण काय होता? उए. उए. उवेला, पण उए. तो असाच होता ना.
सागारू सारखं काय To go होतं? up. To go up. टू गो अप. या प्रोलॉंग सारखा सागारू तसा काय होता तो शब्द? आठवतोय का? अगेरू होता ना? अगारू. Mhm. Agaru. अगारू अगारू हा, अगारू होता. टू अगारू अगारू. अप बरोबर. आणि खाली हम्म. सागारू तसा सेम. सागारू. येस. मुव्हिंग टू नेक्स्ट. आता इथे काय दिसतंय? दोन्ही दिसतंय. एक अप आहे आणि एक डाऊन आहे. बरोबर. सो अप अँड डाऊन त्याला काय म्हणणार? Uh-huh. Joge. जोगे. जोगे. Joge. हम्म. आता हा वाचा. हा शब्द वाचा कारण ह्या कांजी ज्या आहेत जरी ही माहिती असेल तुम्हाला पण ही आणि ही अजून तुम्हाला N4 मध्ये येईल. सो तुम्हाला ह्या अशा येणार नाहीत. पण हा शब्द आहे. Chikatetsu. चिका तेत्सू म्हणजे काय? सबवे. आता बघा ही जी कांजी आहे ना ही फर्स्ट वन ही आहे अंडरग्राउंड म्हणजे ग्राउंडची कांजी आणि जमिनीच्या खाली असं आहे आणि म्हणून सबवे. आलं? चिका तेत्सू. सबवेला काय म्हणणार? चिका Chikatetsu. तेत्सू. आई बघा चिका तेत्सू सबवे. सो हाऊ टू ड्रॉ द कांजी? इची नी आणि सा. इची नी आणि सा. 3 स्ट्रोक्स मध्ये कांजी तयार. शीता काय म्हणायची या कांजीला? Chita. शीता. शीता. किंवा दुसरे शब्द काय होतं? सागारू. सागारू. सो चिका तेत्सू म्हणजे काय? सबवे. मुव्हिंग टू नेक्स्ट. आणि सॉर्ट करायचे आहे. मिडल. काय? मिडल. सो ओनिओबी काय आहे? वाचा बरं. ची आहे हा. Chu. काय? चू. बरोबर. आणि नानी नानी शिव. जू. Ju. कुनिओबी Naka. येस नाका. नाका नाका. नाका म्हणजे आपण मिडल जरी म्हटलं तरी आपण म्हणतो ना मिडल म्हणजे आतमध्ये आहे की नाही तसं. सो ओनली नाका म्हणजेच काय झालं? इनसाइड. आता इथे आपण काय हे पाहिलं होतं? नानी नानी जो. नानी नानी म्हणजे इथे काहीतरी शब्द आहे. सो काय आहे बघा इथे? आणि ते कांजी पण येईल तुम्हाला ओळखता आता. यू कॅन रीड. Ichi. ही इची आणि ही डेला निची. Desu. डे निची योबीचा नीची आणि ही आली जू. Desu. हा Ju. म्हणजे इची निची जू म्हणजे काय झालं? ऑल डे. सगळे दिवस. इची निची जू. नेक्स्ट. नेक्स्ट काय? चूशिन. Tuesday. चूशिन म्हणजे सेंटर. ट्यूशन.
हे प्लेस मध्ये वापरतात हा शब्द. सो हाऊ टू ड्रॉ ही पण सोपी आहे. आपण बॉक्स कांजी शिकवताना मी सांगितलं होतं ना बॉक्स कसा काढतात है की नाही, तसा हा बॉक्स आहे बरोबर. त्याला ही पण कांजी येईल तुम्हाला, माऊची कुचीची म्हणतात त्याला. आणि त्याच्यामधून एक लाईन्स, ही झाली आपली नाका. इनसाइड, सेंटर अशी कांजी आपण म्हणू शकतो. काय म्हणायचं याला? नाका. नाका. आणि एक सेंटर लाईन काढलं. चिन्मय ड्रॉ केलं. हो मॅम, हो. येस. मुव्हिंग टू ते नेक्स्ट. दिसण्यामध्ये एकदम क सारखंच आहे. हाफ ही कांजी आहे हाफ. हा या ओनिओबी हा. इज एकच आहे बघा. हन. 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 कुनिओबी. हन. येस. कुनिओबी नाही. नाहीये. सो नाही. फर्स्ट वर्ड बघा. आता ही कांजी आणि ही कांजी येईल वाचायला, कारण ही कांजीचं काय आहे? हान. आणि ह्या कांजीचं रीडिंग काय होतं? इयरला काय म्हणतात? तोशी. तुशी. आणि तुशी. हान तोशी म्हणजे कळलं? हाफ अ इयर, अर्ध वर्ष. अर्ध वर्षला काय म्हणणार? हान तोशी. नेक्स्ट. हा तो. हानबुन. येस. हानबुन म्हणजे काय? हाफ, अर्ध. म्हणजे आता आपण बिस्किट असेल तर ब्रेक करून खातो, किंवा चॉकलेट्स आपण शेअर करताना हाफ मध्ये ब्रेक करतो. एक वस्तू असेल तर आपण ती हाफ मध्ये करतो, त्यावेळेस हा शब्द आहे हा हानबुन. हानबुन. या. नेक्स्ट. योजिहान. योजिहान. जी म्हणजे हा टाइम लक्षात ठेवायचा. योजिहान म्हणजे 4. हान. हान म्हणजे हाफ म्हणजे 4:30. आलं लक्षात? नेक्स्ट. इथे पण येईल बघा ही कांजी, ही एक्झामला येईल. हानमिची. हान तिची. मिची. ची म्हणजे डे आणि हान म्हणजे हाफ, म्हणजेच काय आलं? हाफ डे म्हणजे अर्धा दिवस. सॅटर्डेला आपण म्हणतो ना आज माझा अर्धा दिवस आहे. सो कसं बोलणार मग आपण? सॅटर्डेला काय म्हणतात? सॅटर्डेला काय बोलतो आपण? आठवतंय का? दोयोबी. येस. मग सॅटर्डेला अर्धा दिवस आहे. आता वर्किंग नाही, एवढं साधं सेंटेन्स आपण बोलूया. मग दोयोबी वा हाननिची डे. देस. बरोबर. दोयोबी वा हानमिची डे. म्हणजे सॅटरडे हाफ डे आहे असं. सो हाऊ टू ड्रॉ. बघा हानबुन म्हटलं ना, आता हा ऍपल आहे, त्यांनी हाफ हाफ मध्ये कट केला. हानबुन म्हणजे काय? हाफ हाफ. सो कांजी ड्रॉ करूया. इची नी एक स्ट्रोक थोडी मोठी आणि एक आहे आपली स्टँडिंग लाईन. बघा इथे पण दिसतं की नाही, हे पार्ट मध्ये डिवाइड झालेत. तशी ती बघा लक्षात ठेवायला सोपं आहे. एक पार्ट, एक लाईन,
ही एक छोटी असते आणि ही कम्पेअर टू त्याच्यापेक्षाही थोडी मोठी असते आणि ह्यालाच पार्ट मध्ये करतो. म्हणजेच काय झाली हानची कांची. असं जर तुम्ही ड्रॉ करत गेलात लक्षात राहिलं तर तुम्हाला इझी राहील ओळखता. हे केलं आणि ह्याला आपण कट केला, डिवाइड केलं म्हणजेच काय झालं हान, हानची कांची. आली लक्षात चिन्मय, कीर्ती? हो मॅम. चिन्मय काढलंस का, ड्रॉ केलंय? हान म्हणजे हाफ, हाफची कांची. येस, झालंय कीर्ती? हो मॅम. या मुव्हिंग टू नेक्स्ट. आताच आपण ही पण कांची बघतोय, मगाशी होती ही. सो ही आहे डिवाइड, अंडरस्टँड. आपण म्हणतो ना वाकारी मास, मला कळलंय वाकारी मास म्हणजे अंडरस्टँड, त्यावेळेस ही कांची वापरली जाते. आणि मिनिट्स, घड्याळ सांगताना पण किती मिनिट्स आहे वॉच, त्यावेळेस पण ह्याचं हे करतो. बघा हान बून, आपण हा वर्ड शिकलो पार्ट, हाफ पार्ट. त्या बून मध्ये ही कांची होती, बरोबर. सो आता आपण ओनिओबी वाचूया. काय आहे ओनिओबी? कोण? या देन नानी नानी, बून. नानी नानी बोन. या आणि नानी नानी कोण? पुन. सो नेक्स्ट पुनिओबी काय आहे? वाकेरू वाके आणि वाकेरू वाकारू. येस. बघ आता ही जी कांजी आहे ही काय आहे आठवते? कुठल्या नंबरला होती ही? 10 नंबरला. 10 नंबरला काय आहे? जुप. आणि हा जू. नानी नानी आपण पुन शिकलो ना, म्हणून हा पुन. हम्म. जुप पुन, कोण? जू. कोण? जुप पुन म्हणजेच काय झालं 10 पुन. मिनिट, 10 मिनिट. जुप पुन. जू. कोण? या नेक्स्ट वर्ड आहे जुबून. जू. बोन. इथे काही हे नाहीये, चू शॉर्ट बी असं काही नाहीये. मग जुबून, जुबून बोन. सरळ वाचायचं आपल्याला. जुबून, बोन. जुबूनचा अर्थ आहे इनफ, पुरेस. बस बस आपण असं म्हणतो ना मराठीत, नाही मला एवढंच बस आहे. सो इनफ म्हणजे जुबून. जू. बोन. हाऊ टू ड्रॉ, ही पण खूप सोपी कांजी. आपण किनिओबीचा जो पाहिला होता आहे की नाही, तसा स्ट्रोक आहे हा. घरासारखे 2 लाईन्स, बरोबर ना? हा हे थोडं थोडं होम कांजी सारखं वाटू लागलंय मला. हा, तू कुठे गेलेला मगाशी? आवाज येत मॅम नव्हता. काय नाही, अचानक मध्येच मॅम कॉल डिस्कनेक्ट झाला होता, कॉल डिस्कनेक्ट झाला होता. ओके. ही पण अशी ठेवायला, हा लक्षात ठेवायला सोपी आहे. हा होम कांजी म्हणून असं हे लक्षात राहील है ना. बरोबर. सो ही कुठली आहे? कुठली आहे ही कांजी? बून, नानी नानी बून, नानी नानी बून. ठीक आहे. हापून, चिपून हे वर्ड होते. हापून, म्हणजे हापून हाफ. कांजी, हाफ कांजी, हापून. पार्ट डिवाइडची.
संपले आपल्या कांची पार्ट आहेत ना सोप